त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही करून घेणार आहोत. ॲडव्होकेट साहिश जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यानंतर आमचे पंच गुरुनाथजी पाटील सर, उदयजी तांडेल सर यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली. आणि त्यानंतर विघ्नेशजी मडवी सर, आपण या आपलाही शुभ सन्मान करायचा आहे आम्हाला, कारण की या मैदानावरती प्रथमतःच विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. काकांच्या शुभ हस्ते विघ्नेशजी मडवी सरांचा या ठिकाणी सन्मान करणार आहात. काकांना विनंती करतो, विघ्नेशजी मडवी सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करून घ्यायचा आहे. विघ्नेशजी मडवी सर, नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक गोड आवाज, प्रत्येक स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि या शिरोण्याच्या मैदानावरती प्रथमतःच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल विघ्नेशजी मडवी सर आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच विघ्नेशजी मडवी सर. गणेशजी तांडे सर यांना विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. गणेश दादा आपण या. त्यानंतर चला सन्मानाकडे अजूनही वळूया. आपण आणखीन एक समालोचक त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. तुम्ही तानाजी भोईर काका यांना विनंती करतोय की ज्या आवाजाने खऱ्या अर्थानं फार कमी अवधीमध्ये आपल्या आवाजाची छाप नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटवर सोडली. नुसतं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट नाही तर रायगडमध्ये जाऊन या आवाजाने अनेक स्पर्धा गाजवल्यात. आमचे परममित्र रोहित भोपी यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. खूप चांगला आवाज आणि खूप चांगलं समालोचन 3 दिवस सलग तुम्ही ऐकलं. थँक्यू व्हेरी मच रोहित भोपी आणि आपलं मनपूर्वक आभार आहे. ओ टू रोहित भोपी. त्यानंतर सन्मान या ठिकाणी केला जाईल. गणेश दादा यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आम्ही समाजसेवक लेजंड खेळाडू 40+ गणेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. तर मी सन्मान करण्यासाठी काकांना विनंती करतो की गणेश दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गणेश दादा यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो अमर वारंग याचे शुभ असते. लेजंड खेळाडू समाजसेवक गणेश दादा त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर आमचे की स्कोरर टेक्निकल टीम त्यांचा आम्ही शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. की स्कोररचे टेक्निकल टीम आपण या. गणेश दादा यांच्याकडनं गावदेवी शिरोणे टीमसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आले. त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. असंच प्रेम तुमचं सातत्याने आमच्या टीमवरती राहू द्या. आणि की स्कोरर यांचा या ठिकाणी सन्मान आपण करून घेणार आहोत. या आपण खूप चांगली क्लिअरिटी की स्कोररच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 दिवसीय स्पर्धा आणि 3 दिवसामध्ये खूप चांगला खेळ, खूप चांगली टेक्निकल टीमने काम केलं. सर्व जो खेळ आहे या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक टीमचा या की स्कोररच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच की स्कोरर टेक्निकल टीम.
त्याचबरोबर GB साऊंड सिस्टम्स यांचंही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्यांनी खूप चांगली साऊंड क्लिअरिटी आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. जॅक्स म्हात्रे आपणही या, आपला सन्मान केला जाईल. जॅक्स म्हात्रे आपणही या, त्यांच्या आजीच्या नावाने त्यांनी या स्पर्धेमध्ये कूलर दिलेला आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कूलर आहे आणि जॅक्स म्हात्रे यांच्या माध्यमातून ते आम्हाला पुरस्कृत केले गेले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर तुर्बे टीम आपल्याला विनंती करतोय आपण या, कारण की आपला संघ नाही या. भूषण भाऊ संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाजवळ या प्लीज. त्याचबरोबर अविनाशजी सुतार साहेब असतील, मग अग्री दरबार, त्याचबरोबर श्याम सुरेंद्र स्मृती मंडळ यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. योगेशजी मडवी असतील, जयेंद्रजी सुतार साहेब असतील, प्रतीकजी सुतार असतील, योगेशजी पाटील असतील, राजेशजी पाटील असतील, काशीनाथजी पाटील असतील, ऋषी पाटील असतील, प्रशांतजी भोईर असतील, प्रमोदजी भोईर असतील, दत्तात्रय नाईक साहेब असतील, अनिलजी भोईर साहेब असतील, सुरेश शेट्टी साहेब असतील, किरण मेहर साहेब असतील, त्यानंतर सोमनाथ घरत असतील, नरेश सुतार साहेब असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यानंतर गणेश तांडेल साहेब असतील, मंगेश भोईर साहेब असतील, नितेश सुतार असतील, महेश शिंदे असतील, करण घरत असतील, मोनिशी नाईक असतील, SP कार्ड डेकॉर्स यांचाही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. निखिलजी पवार असतील, अमोलजी पवार असतील, जयेशजी पवार असतील, मयूरजी पाटील असतील, रोशनजी डाके असतील आणि अभिजित खंडागळे असतील, यांच्या सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. यांनी सर्वांनीच आम्हाला विशेष सहकार्य केलं, त्याबद्दल आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. अरे भूषण इकडे ये. ए भूषण या इकडे पोरांना घेऊन. इकडे लांब करायला. कुमार 11 तुर्बे संघ. चला तर जाऊया आपण पारितोषिकांकडे. तर आपण प्रथमतः मेगा फायनलच्या फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अनाऊन्स करणार आहोत. शिवम पांडे या मेगा फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने मात्र 5 विकेट घेतलेत आणि 6वी विकेट जी आहे ती रनआउटच्या स्वरूपामध्ये मिळाली होती. आणि काकांना विनंती करतो की शिवम पांडे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच शिवम पांडे, लेजंड खेळाडू तानाजी काका यांच्या शुभ हस्ते शिवम पांडे यांना या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. चला तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जास्त वेळ घेणार नाही आहोत. प्रथम आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत. ज्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं, ज्यामध्ये 3 कॅचेस त्या क्षेत्ररक्षकाने पकडल्या आणि 3 रनआउट्स केलेत या स्पर्धेमध्ये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा ठरलाय. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय मिलिंददादा पाटील यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3 कॅचेस 3 रनआउट सह श्रीकृष्ण दिवा टीमचा गंगाधर इंगोले ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. गंगा इंगोले 3 कॅचेस 3 रनआउट आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गंगाधर इंगोले. आणि त्यांनी डेडिकेट केले, प्रणव यांना डेडिकेट केले ही ट्रॉफी. आपण प्रणवला डेडिकेट केलं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना गंगाधर इंगोले, कारण की मोठे खेळाडू आहेत या टीमचे, आणि प्रणव यांना त्यांनी डेडिकेट केलेली ट्रॉफी. वेल प्लेड टीम श्रीकृष्ण दिवा आणि प्रणव. प्रकाश दादा आपल्याला विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती. प्रकाश दादा आपण या.
भाऊ आपणही या, भाऊ आपणही या व्यासपीठावरती या, प्रकाश दादा आपणही या, भूषण दादा आपणही या व्यासपीठावरती. आणि की आपली ही उपस्थिती भरपूर महत्वाची आहे. श्रीकृष्ण दिवा टीम यंदाच्या हंगामामधली पहिली ट्रॉफी डायरेक्ट पहिल्या नंबरची मारली आहे. प्रकाश दादा हे थोडेसे आता खुश असतील कारण की टीमचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये खूप चांगला झाला आणि भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतील नवी मुंबई टेनिस क्रिकेटचे कोहिनूर. या स्पर्धेचा NMTCA कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट आमचे भूषणजी पाटील यांचे आम्ही पुन्हा एकदा सरचे स्वागत करतोय. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय सायशजी जाधव यांना विनंती करतो. आपलं शुभ असते उत्कृष्ट गोलंदाज हा पारितोषिक द्यायचा आहे. ज्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आणि खेळपट्टी जी आहे ना ती गोलंदाजांना भरपूर मदत करत होती. आणि ज्या गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली आहे, ज्याच्या खात्यामध्ये 9 विकेट्स आहेत, पुन्हा एकदा संघ आहे श्रीकृष्ण दिवा, गोलंदाज आहे शिवम पांडे. 9 विकेट तब्बल या स्पर्धेमध्ये घेतलेत आणि तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी केली आहे श्रीकृष्ण दिवा टीम कडे खेळत असताना. शिवम पांडे 9 विकेट्स घेत असताना या स्पर्धेमध्ये तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. वेल शिवम पांडे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज, ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी मी भूषण दादा यांना विनंती करतोय. आपला शुभ असते भाऊ, आपण हे पारितोषिक द्यायचं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, स्वतः चांगले बॅटर आहेत, भरपूर गोलंदाजीची धुलाई केलेली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजा पारितोषिक भाऊ यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. ज्याच्या बॅटमधनं तब्बल 52 धावा आल्या. खूप चांगली बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केली. भरपूर कठीण होतं या विकेटवरती बॅटिंग करण्यासाठी आणि हे पारितोषिक घेण्यासाठी भरपूर जिद्द या खेळाडूच्या अंगामध्ये आम्ही पाहिली आहे. टीम आहे गावदेवी शिरवणे, खेळाडू आहे मेहबूब शेख. 52 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी त्याला दिली जाते. वेल प्लेड मेहबूब शेख. मेहबूब शेख ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. चला, तृतीय क्रमांक आपण देणार आहोत. प्रथमतः मालिकावीर देण्याच्या अगोदर तृतीय क्रमांक या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकावरती थांबलेला संघ प्रकाश दादा यांना विनंती करतो. आपल्या शुभ असते 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण द्यायची आहे. श्रीकृष्ण दिवा संघ आणि संपूर्ण कमिटी आहे त्यांच्या शुभ हस्ते, जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी केतू विक्रांत भुईर. जे भल्या भल्याना जमलं नाही ते विक्रांत भुईरने करून दाखवलं. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ गावदेवी शिरोणे टीमने केलाय. या स्पर्धेमध्ये जर पहिला भरपूर मेहनतही केली या संपूर्ण खेळाडूंनी आणि जे स्वप्न फक्त बाकी होतं की आपल्या घरच्या मैदानावरती एक तरी ट्रॉफी आपण जिंकायची, ती ट्रॉफी मात्र ते स्वप्न मात्र पूर्ण झालेलं आहे. जे स्वप्न साकार झालेलं आहे. गावदेवी शिरोणे टीमचा तृतीय क्रमांकावरती थांबलेला संघ, आयोजक संघ घरचा संघ गावदेवी शिरोणे संघ ठरलाय. गावदेवी शिरोणे संघ शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफीचा तृतीय क्रमांकाचा मानकरी. वेल प्लेड टीम, खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या हंगामासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, ज्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती भरपूर वर्ष अभिराज्य गाजवल्या, ज्याने मात्र या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर धुमाकूळ घातलाय. या स्पर्धेमध्ये रायगडचा एक दादा संघ आला होता. उल्वे नोड मधील जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी
24 बॉल मध्ये 25 धावा त्या टीमला काढून दिल्या नव्हत्या आणि प्रत्युत्तर दिलं होतं की नवी मुंबई नगरीमध्ये आल्यानंतर भूषण पाटीलच्या टीमच्या सोबत कोणी नाद करायचा नाहीये. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम सरली या स्पर्धेची द्वितीय क्रमांकाची मानकरी. खूप चांगला खेळ केला नमित पाटीलने. जे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेरचे जे फटके नमित पाटीलचे ऑफ स्टंपच्या बाहेरून तो खेचून आणत होता. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. भूषण पाटील यांची मास्टर माइंड कॅप्टन्सी पाहिली. नो लुक शॉट ते स्पेशल आहे नमित पाटीलचा आणि काकाने देखील सांगितलंय की त्या फटक्याला तो पाहतही नव्हता. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीम आणि या तुर्भे टीमने मात्र हल्ला बोल केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या विरोधामध्ये जी मॅच त्यांनी जिंकले ना ती मॅच त्यांना आयुष्यभर आठवणीत राहील. कारण की भन्नाट फॉर्म मध्ये आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. तोही दादा संघ आहे यात काही शंका नाहीये. परंतु त्यांना मात देत या टीमने मात्र बक्षीस समारंभामध्ये प्रवेश नोंदवला आपला. मुनिजादा नाईक यांचा देखील या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचा मी पुन्हा एकदा सरचं स्वागत करतोय. आशिष दादा भोड यांचंही आम्ही सरचं स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. वेलप्लेड टीम CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीम खूप चांगला खेळ तुम्ही साकारलात आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही द्वितीय क्रमांकावरती थांबलात. आणखीन एक ट्रॉफी CR पाटील फाउंडेशन तुर्बे टीमच्या अलमारीमध्ये जमा झाली आहे. राहुल कांबळे वेल प्लेड. कोकण फिरून आले त्यामुळे जास्त काही खेळायला जमलं नाही त्यांना. चला मालिकावीर आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खूप चांगला खेळ साकारला आणि मालिकावीर देण्यासाठी मी विनंती करतोय तानाजी काका यांना विनंती करतो आपल्या शिवा असते आपण मालिकावीरची ट्रॉफी द्यायची आहे. आणि जॅक्स म्हात्रे कैलासवासी अनुबाई पाटील यांच्या स्मरणार्थ जॅक्स म्हात्रे यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी या ठिकाणी कूलर आम्हाला पुरस्कृत केले गेले. जॅक्स म्हात्रे यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. मालिकावीर या स्पर्धेचा ज्याच्या बॅटमधनं 80 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 विकेट्स त्यांनी घेतलेत. या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय. टीम नेम आहे CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. खेळाडू आहे नमित अशोक पाटील. 80 धावा आणि 6 विकेट्स घेतलेत. श्याम सुरेंदर स्मृती मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आणि अकरी दरबार योगेशजी मडवी यांच्या माध्यमातून या ट्रॉफ्याज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात. आणि जे कूलर तुम्हाला दिसतोय तो जॅक्स म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केला गेला. नमित पाटील वेल प्लेड खूप चांगला खेळ साकारला. 80 धावा 6 विकेट्स घेत गावदीय चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मालिकावीरचा मानकरी नमित पाटील ठरलाय. वेल प्लेड नमित. कैलासवासी जगन्नाथ बाळू मडवी यांच्या स्मरणार्थ संपूर्ण ज्या ट्रॉफ्याज आहेत ते त्यांच्या स्मरणार्थ आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आकर्षित करणारा या ट्रॉफ्या आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ त्या अगोदर शिरोणे बी यांचंही आम्ही अभिनंदन करतोय. एक नौका संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो बेलापूरच्या मैदानावरती ठरलाय. खूप चांगला खेळ केला. 9 बॉल मध्ये 9 रनची गरज असताना 1 बॉल 5 ची मॅच झाली होती मच्छिंद्र स्मृती धारावे टीमच्या अगेन्स्ट. परंतु शेवटच्या क्षणी या शिरोणे टीमला हार पत्करावी लागली. द्वितीय क्रमांकाचा मानकरी तो ठरलाय. त्यांचे अभिनंदन करूयात. परंतु जाऊया या स्पर्धेचा गावदेवी क्रिकेट संघ आयोजित शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलाय श्रीकृष्ण दिवा या टीमने. भरपूर मेहनत केली आहे, भरपूर स्ट्रगल केला या टीमने आणि फायनली ती मेहनत मात्र पणाला आलेली आहे. श्रीकृष्ण दिवा संघ यंदाच्या हंगामामध्ये ट्रॉफी आली नव्हती. गंगाधर इंगोले यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं टीमचा थोडा बॅट पॅच चालू आहे परंतु या टीमला जास्त वेळ लागणार नाहीये नवी उभारी घेण्यासाठी. या टीमने भल्या भल्या मोठमोठ्या टीम्सला नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये मात दिलेली आहे. हा नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला ऑस्ट्रेलियन संघ आहे जो शेवटपर्यंत मॅच सोडत नाहीये, शेवटपर्यंत घाम फोडत आलेला आहे आणि तो ठरलाय या स्पर्धेचा विजेता संघ श्रीकृष्ण दिवा संघ. पहिली ट्रॉफी 2025-26 या हंगामाची आलेली आहे. गणपती बाप्पा. अभिनंदन श्रीकृष्ण दिवा टीम.
खूप चांगला खेळ साकारला. प्रकाश दादा, गंगाधर इंगोले, किशोर मडवी, हेमंत पाटील असतील, अनिकेत बंद्रे असतील, खूप चांगला खेळ साकारला. शिवम पांडे यांनीही आणि संपूर्ण टीम खूप चांगला खेळ साकारला. श्रीकृष्ण दिवा संघ फायनली एक ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये आल्याने यापुढे भरपूर ट्रॉफ्या येतील यात काही शंका नाहीये, कारण की श्रीकृष्ण दिवा टीमची गाडी आता रुळावरती आली आहे. थँक्यू सो मच श्रीकृष्ण दिवा टीम, त्याचबरोबर सी आर पाटील फाउंडेशन टीम आणि गावदेवी शिरोणे टीम यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. खूप चांगला तुमच्या माध्यमातून स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये आम्ही इथून रजा घेतोय. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या वर्षी शिरोणे चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन पुन्हा एकदा आपण येणार आहोत. तोपर्यंत आम्ही रजा घेतो. थँक्यू सो मच. प्रकाश दादा, भूषण दादा असतील, आमचे मान्यवर असतील,